लोकसत्ता ऑनलाईनच्या टीमने मला माझ्या खेळवाड्याचा घाट हे पण घेतलं ना आणि ना ह्याचं थोडंसं असं घेतलं सुरुवात केली. त्यानंतर हे जे घावणे आणले त्याच्याने हे चिकन भाजी. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू वन मोर न्यू ब्लॉग. आज आमच्या ऑफिसमध्ये शृंखलाचं केळवण आहे आणि त्याच्यासाठी आता मी निघाले हे सगळं सामान घेऊन. वाजलेत सकाळचे 7:30. पण आता ट्रेनमधनं हे कसं न्यायचं, केळीचं पान वगैरे बघूया. प्रवास कसा होतोय, केळवण कसं होत आहे सगळं बघण्यासाठी स्टे ट्यून. नाही तर रस्त्यावर फार बडबड करत नाही. भेटू पुढच्या ब्लॉग, ह्या ब्लॉगमध्ये पुढे भेटू. चला बाय बाय, स्टे ट्यून. तर डोंबिवली स्टेशनवरून फास्ट ट्रेन पकडून माझा प्रवास सुरू झाला आणि ही आपली गर्दी नेहमीचीच. केळीची पानं वरती ठेवली होती, कुणी कुणी मला मदतही केली. ते सगळं सजावटीचं सामान आणि कशी बशी करत मी CSTला पोहोचले. तिथे हे सगळं सामान हातात घेऊन बस पकडली आणि आता निघाले ऑफिसकडे. पुढे काय काय होतंय अजिबात मिस करू नका. आले आता थोडं ऑफिसच्या खाली आहे. हे मागे जे दिसतंय ते विधान भवन. केळीचं पान थोडंसं फोल्ड झालं असं वाटतंय. बघूया आता वर जाऊन. एकदा मला खूप भूक लागली आणि अवतार झालाय अक्षरशः. तेच सी काय होतंय, जाऊया वर आता. लंच ब्रेकच्या वेळी कॅन्टीनमध्ये आम्ही शृंखलाच्या केळवणासाठी सजावट आणि अगदी म्हणजे फुलांची सजावट, माळ्यांची सजावट आणि ताटाची सजावट सगळं काही सुरू केलं. प्रत्येक टीम मेंबरने इतक्या उत्साहाने यामध्ये सहभाग घेतला होता की तो काय म्हणूयात, तो एकोपा बघूनच मला पण खूप भारी वाटलं आणि नंतर शृंखलालाही खूप कमाल वाटत होतं. ती तुम्हाला पुढे सांगेलच. हा जो फोटो आहे हा एकदम अचानक ठरलेला प्लॅन आहे. शृंखलाचा एक फोटो आम्ही त्याची प्रिंट काढून तिथे वरती शृंखलाचं केळवण असं लिहून तो चिकटवला होता. प्रत्येकाने घरून खूप छान छान पदार्थ आणले होते. ते सगळे मी तुम्हाला दाखवणार आहे. शिवाय केळवण काय असतं, केळवण का केलं जातं, ज्ञानेश्वरांनी केळवणाबद्दल नेमकं काय सांगून ठेवलं, याबद्दलची छोटी छोटी माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सुरू करण्याआधी मध्ये जी काही आमची धमाल चालू होती, कोणी कोणी काय काय कमेंट करत होतं, सगळं ऐकूया. बाहेर चाललाय खाली घ्या, वाढव ना, थोडा लहान दिसतो पण ठीक आहे. आणि ना ह्याचं थोडंसं असं घेतलं सांगितलंय. अरे ह्याच्यात गोड ठीक आहे. गाईला तर मंडळी, आता आपण केळवण म्हणजे काय हे ऐकूया. डॉक्टर उमेश करंबेळकर यांनी एका लेखामध्ये केळवणासंदर्भात अनेक दाखले दिलेत. त्याचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. तो मला जितका समजला त्यानुसार सांगायचं तर केळवण म्हणजे काळजी घेणे किंवा एखादी गोष्ट काळजीपूर्वक सांभाळणे. केळीची लागवड जेव्हा केली जाते तेव्हा त्या पिकाची नीट मशागत करावी लागते, नाहीतर केळीची रोपं सुकून जातात. त्यामुळे लग्न ठरलेल्या वधूची माहेरी ज्याप्रमाणे काळजी घेतली जाते त्याचप्रमाणे ती सासरीही घेतली जावी असा सांगणारा, असं दर्शवणारा एक सोहळा म्हणून केळवण केलं जातं. त्यामुळे मुख्यतः या पूर्वीच्या काळात नवरीला म्हणजे जी वधू असते तिला तिचे नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट हे केळवणासाठी आमंत्रित करायचे. पण आता लग्नाआधी नवरा नवरी दोघांनाही मित्रमंडळींकडून किंवा आप्तेष्टांकडून केळवणाचं आमंत्रण दिलं जातं. काही ठिकाणी तर वधूवराच्या आईवडिलांना सुद्धा आग्रहाने बोलवलं जातं. खरं तर लग्न हा एकूणच आनंदाचा सोहळा असल्यामुळे त्यात जितक्या लोकांची अधिकाधिक इन्व्हॉल्वमेंट असेल तो आनंदाचा सोहळा, तो आनंद द्विगुणित होत जातो. त्यामुळे हा झालेला बदल एक आनंदी बदल म्हणता येईल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केळवणाबद्दल ज्ञानेश्वरांनी सुद्धा त्यांच्या एका ओवीमध्ये संदर्भ दिलेला आढळतो. सर्वात आधी मी तुम्हाला ती ओवी सांगते. ना तरी केळवली नोवरी का संन्यासी जियापरी, तैसा ना मरता जो करी मृत्यू सूचना. याचा अर्थ असा की इथे केळवण झालेल्या मुलीला केळवली असं म्हटलेलं आहे.
अशा मुलीला सासरचे वेध लागलेले असतात. इतके दिवस माहेरात गुंतलेले तिचे मन आता सासरी धावू लागलेले असते. ती माहेराविषयी काही प्रमाणात उदासीन राहू लागते. अगदी त्याचप्रमाणे एखादा ज्ञानी व्यक्ती हा जगण्याबद्दल काही प्रमाणात उदासीन असतो. तो न मरता सुद्धा आपल्या अंतरात्म्याला, आपल्या अंतःकरणाला मृत्यूची सूचना देत असतो. याचं कारण म्हणजे त्याला आयुष्य संपल्यानंतर सुरू होणारं मोक्षाचं आयुष्य जगण्यामध्ये जास्त स्वारस्य असतं. एखाद्या ओवीचा अर्थ योग्य अयोग्य ठरवण्या इतके आपण मोठे नाही, पण यातून शिकून घ्यायची, यातून समजून घ्यायची एक गोष्ट अशी की केळवण हा शब्द महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांच्या किंबहुना त्या आधीच्या काही शतकांमध्ये सुद्धा रूढ होता. मुख्य म्हणजे केळवण हा काही संस्कृतातून पुढे आलेला किंवा संकरित झालेला शब्द नाही, तर तो अस्सल मराठी शब्द आहे. तुम्हाला हा अर्थ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि यापुढे शृंखलाचं जे काही सेलिब्रेशन पुढे सुरू होतंय ते बघायला विसरू नका. माझा फोटो वगैरे लावलाय. आला का बघू डेस्कची तरी नावं आली पाहिजे सगळे. आता तू विचार कर बेस्ट आमचं नाव आलं. हा स्टार्ट. आज लोकसत्ता ऑनलाईनच्या टीमने म्हणजेच मेंडेक्स, प्रिंट टू वेब, ग्राफिक्स, सोशल, टीसी कंटेंट, व्हिडिओ, रिसर्च डेस्क, माझा वेब स्टोरी आणि फोटो गॅलरी डेस्क, कुठला डेस्क राहिला असेल तर सॉरी. हा लाईफस्टाईल आहे ट्रेंडिंग. या सगळ्या डेस्कने म्हणून घातलाय माझ्या खेळवाड्याचा घाट. सागरावांचं नाव घेते आणि सुरू करते खायला आता फ्रेंड्स आठवत आहेत तितके पदार्थ सांगते. ढोकळा, फाफडा, भजी, पोळी, पुरणपोळी, घावणा, काजूची भाजी, अंड्याची भाजी, चिकन, त्याच्यानंतर कोळंबी राईस, व्हेज पुलाव, ठेचा, मोतीचूरचे लाडू, रसमलाई, पेस्ट्री, मॅक्रॉन, जिलेबी, बेसनचा लाडू आणि कोल्ड्रिंक प्लस शृंखलाला आवडते तशी राधा आणि धना डाळ. सगळेच पदार्थ एकदम टेस्टी आहेत आणि सगळेच माझे फेवरेट आहेत. मी पहिला पुरणपोळीने सुरुवात केली, त्यानंतर हे जे घावणे आणले त्याच्याने हे चिकन भाजी खाते. आवडतंय ना तुला? आवडतंय. आणि डेकोरेशन कसं वाटलं? खूप छान केलंय. शृंखलाचा फोटो बघितला वगैरे लावलाय. साखरपुड्याचा फोटो येतो पण तो रंगीत नाहीये, पण आता म्हणून आम्ही बाजूला खूप रंग लावले. येस संपव आरामात. नाही संपव आरामात. लग्नाला या सगळ्यांनी सिद्धीचे सगळे. हो हो मी ब्लॉग मधून नेईनच शृंखलाच्या लग्नामध्ये कव्हर करणार आहे. त्यामुळे मग तुम्हाला सगळंच माझं मेहंदी, हळद, लग्न, वरात वगैरे सगळेच फंक्शन बघतायत. आणि हे सगळे बसलेत जेवायला. सर तुम्ही गाजरच्या हलव्याची विशेष कॉम्प्लिमेंट द्या. सजावट खूप छान झाली होती बरं ना? हा हा हो ते सांगा खाणार आहे पण तो दिसायला खूप छान होता. इकडे पण बसलेत सगळे. अमित सर तुम्ही जेवत नाहीये?
तर असं झालं लोकसत्ताच्या आमच्या ऑफिसमधलं पहिलं केळवण, आणि ते सुद्धा शृंखलासाठी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आभार. लवकर भेटू.